बघा, पोलीस भरतीला आलेला प्रश्न, गणिताचा प्रश्न आहे हा. तर हा कशावर आधारित आहे, तर लोकसंख्येवर आधारित आहे. तर काय दिलं आहे, एका शहराची लोकसंख्या किती दराने वाढती, तर 8 दराने वाढते. तर 2010ला किती लोकसंख्या होती, तर 2,50,000. तर 2012ला ती लोकसंख्या किती होईल. चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानुसार आहे ना प्रश्न सोडवायचा. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, ये म्हणजे काय, रास पी कंसात 1 अधिक आर छेदस्थानी 100 आणि कंसाचा n. ही काय आहे, रास. ही काय आहे, मुद्दल. हा काय आहे, दर. आणि हा काय आहे, कालावधी. एवढं कळालं तर प्रश्न सोडवायला काहीच वेळ लागत नाही. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, रास काढायची. मुद्दल किती दिली, तर 2,50,000. इथपर्यंत कळलं. आता कंसामध्येच 1 अधिक आर म्हणजे काय, दर किती दिला आहे, 8 छेदस्थानी 100 कंसाचा दुसरा. का, तर 2010 ते 2012 किती वर्षे, तर 2 वर्षे. बरोबर. ये बरोबर मुद्दल किती, 2,50,000. आणि आता ह्याचा फरक कसं करायचा, याचा गुणाकार 100 1 100 आणि +8. मग किती झालं, गुणिले 108 छेदस्थानी 100. आता हे 2 वर्षाचं आहे, मग ह्याला परत 2 वेळा घेतला आपण. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 108चा वर्ग किती, 11,664. मग हे 11,664 त्याला किती राहिले इथं गुणवायचं, 25. मग 25चा गुणाकार ह्याच्यासोबत केल्यानंतर ह्याचा गुणाकार 25 चौक 100, हातचे आले 10, 25 सक्क 150. किती झालं, 160. हातचे राहिले 16. तर 25 सक्क 150, 166. हातचे आले 16, 25 1 25. किती झालं, 11 आणि 41. हातचे आले 4. परत 25 1 25. मग हे किती झालं, 29. मग ह्याचं झालं फायनल आन्सर काय, 2,91,600. 2,91,600. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.